करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं सामर्थ्य समर्थांनी पुरवलेलं आहे, ते सुद्धा श्रवणाच्या माध्यमातून. देह म्हटलं की समर्थ म्हणाले सुखदुःख ही आलीच. वाईट वेळ, संकट, प्रसंग हे प्रत्येकावर येत असतात. त्यातून मोकळं व्हायचं आहे, त्यातून सोडवणारा मार्ग म्हणजे श्रवण. समर्थांनी उत्तमाचं आपल्याला काय दिलं? श्रवणच दिलं. जी गोष्ट तुम्ही स्वतः कमवू शकता ना, ती गोष्ट मागून आपलं महत्त्व कमी करू नका. मग तो पैसा असो, प्रेम असो किंवा इज्जत. समर्थ म्हणाले चांगलेपणा करून पाण्यामध्ये टाकला तर तोच जहाज बनून उद्या अडचणीच्या वेळी साथ नक्कीच देईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे समर्थांनी सांगितलं, आपले लोक तर तेच असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते. नाहीतर आपण कसे आहोत, सर्वजण आपले हाल अहवाल विचारतातच. रस्त्यातून येणारे जाणारे सुद्धा लोक आपल्याला हे विचारतातच ना. तुमचं जास्त चांगलं होणं एक दिवस तुमच्या तोंडावरच पडेल. मनाने जास्त स्वच्छ असलेला माणूस सुद्धा या जगामध्ये जगू शकत नाही. समर्थ म्हणाले जगी सर्व सुखी असा कोण आहे. प्रत्येकाला काय आहे? समर्थ म्हणाले सुखदुःख ही येतातच ना. म्हणून समर्थ म्हणाले कारण प्रत्येकावर वाईट काळ, प्रत्येकावर वाईट प्रसंग हा नक्कीच येतो. आपल्याला वाटतं आपलं नातं खूप मजबूत असतं, पण जेव्हा वळून पाहिलं ना, तेव्हा कोणीही बरोबर नसतं. मग साथ देणारा कोण आहे? विश्वाचा मालकच. जे नातं दुःखामध्ये तुमच्याबरोबर नव्हतं, ते आयुष्यामध्ये बरोबर असलं किंवा नसलं तरी काहीही फरक पडत नाही. ज्या लोकांकडून आपण सगळ्यात जास्त अपेक्षा करतो, तेच लोक आपल्या आयुष्याचा तमाशा बनवतात. जर तुम्ही बरोबर असाल तर काही लोक तुमचा तिरस्कार करतील, कारण सगळ्या लोकांना खरं आवडतच नाही. आयुष्यभर जर आनंदी राहायचं असेल ना, तर स्वतःला असं बनवा की कोणीही तुमच्याबरोबर असो किंवा नसो, तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं दुःख नसावं. स्वतःच्या चांगुलपणावर इतका भरोसा नक्की ठेवा, जो तुम्हाला गमावेल तो एक दिवस नक्कीच रडेल. माणसाने कितीही जपलं तरी अंधारामध्ये सावली आणि म्हातारपणामध्ये शरीर आणि शेवटच्या वेळी पैसा कोणाचीही साथ देत नाही. कारण समर्थ म्हणाले पैसा असो किंवा नसो, परंतु ज्यावेळी आपण आजारी पडलो की आपण हॉस्पिटलमध्ये दाखल होतो, भरती होतो. तिथे आपल्या शरीरामध्ये अन्न जात नाहीये, पाणी जात नाहीये. मग पैसा असून उपयोग काय आहे? कितीही पैसा खर्च केला, लाखो रुपये आपण खर्च करतो आणि विचारतो, बाबा डॉक्टरांना सांगतो की हा देह वाचला पाहिजे, हा आमचा माणूस वाचला पाहिजे. परंतु समर्थ म्हणतात की प्रत्यक्ष जर पाहिलं तर आपण सर्वस्व म्हणून कोणाला मानायचो? पैशाला. परंतु या देहाने स्वतःच्या देहाकडे कधी पाहिलंच नाही. मग शेवटी देह थकला. देह थकला म्हणजे काय? विषय वासनेने संपूर्णपणे त्याला बुडवलं. व्यसनाने संपूर्णपणे तो शरीर निकामच झाला. आणि शेवटी पैसा हा असो किंवा नसो, तरी शेवटी त्याच्या पदरात काय आलं? दुःख आलं ना. म्हणून कर्मामुळेच ओळख होते, ती सुद्धा माणसाचीच. पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करीती
समर्थ. महाग कपडे तर पुतळ्यांवर सुद्धा असतात, आणि ते सुद्धा दुकानांमध्ये. बरोबर की नाही? दुकानाच्या समोर ते पुतळे उभे असतात बघा. आपल्यापेक्षा ते भारी दिसतात, कारण त्यावर जे कलर, जे शर्ट असतात बघा, कपडे असतात, ते उठून दिसतात. परंतु ते खरं नसतं. वास्तविक पाहता त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचा संपूर्णपणे जो पुतळा आहे तो ज्याप्रमाणे बघा, असं वाटतं की खरंच ह्याच्याकडे पाहिलं की आपल्याला समाधान प्राप्त होतं, तसा आपला चेहरा हा उत्तमतेचा असला पाहिजे. चांगल्या लोकांजवळ काही असो किंवा नसो, पण शांततेची झोप नक्कीच असते. प्रामाणिकपणा कोणत्याही नात्यासाठी सगळ्यात महाग गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाकडून त्याची अपेक्षा करू नका. एका क्षमतेपेक्षा जास्त दुःख सहन केल्यानंतर माणूस शांत होतो. मग तो कोणाची तक्रारही करत नाही आणि कोणाकडून अपेक्षाही ठेवत नाही. वेळ जर नेहमी एकसारखी राहिली असती तर आपले आणि परके यांची ओळख कशी झाली असती? जेव्हा विश्वास ठेवला जातो ना, तेव्हा परके लोक सुद्धा आपले होतात, आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आपले लोक सुद्धा परके होतात. बोलणं कडू आहे पण खरं आहे. उधार द्या पण विचार करून द्या. आपलेच पैसे भिकारी बनून मागावे लागतात ना शेवटी, आणि समोरचा तारखेवर तारीख देत राहतो. म्हणून कोणावर अवलंबून राहायचं आहे? कोणाचा विश्वास आपल्यावर असला पाहिजे ना, आपला कोणावर विश्वास असला पाहिजे. बोलणं तर प्रत्येक माणूस समजू शकतो, पण आयुष्यामध्ये असा माणूस पाहिजे जो आपली शांतता समजून घेऊ शकेल. म्हणून समर्थ म्हणाले, पुढे वैखरी राम आधी वदावा. एका मेलेल्या माणसाने काय सुंदर म्हटलंय, हे जे माझ्या मृत्यूवर रडत आहे, मी जर आता उठलो तर मला जगू देणार नाही. म्हणजे विचार करा, मी आता मरणार आहे, पण माझ्या अगोदर माझ्या तोंडून, माझ्या वैखरीतून काय शब्द निघालेत, काय अपशब्द निघालेत, ते मी जाणलं गेलं पाहिजे. की माझ्यामुळे इतरांना त्रास झाला की नाही झाला. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, शब्द आपले हे उत्तमाचे असले पाहिजेत. ज्याप्रमाणे हक्काच्या गोष्टी सांगण्यासाठी हिंमत पाहिजे, तळवे चाटण्यासाठी तर जीभच पुरेशी आहे. आता हक्काच्या गोष्टी म्हणजे समर्थ म्हणाले कोणत्या? आपलं घर आहे, वाडवडिलांचं आहे, ते आपल्या वडिलांचं आहे, आपला हक्क नाही आहे. बरोबर की नाही? आपला हक्क कुठल्या गोष्टीवर आहे? आपण सर्व इथे नाशिवंत आहोत. आपण किती दिवसासाठी इथे आलेलो आहोत? बरोबर की नाही? आपण शाश्वती घेऊन काहीच आलेलो नाही आहेत. मग हक्क कशावर? तर 8 विषयांवर आपला हक्क असला पाहिजे. बरोबर की नाही? आणि आपली जीभ आहे, प्रत्येक प्रकारची चव सांगते. कोणती गोष्ट कडू आहे, कोणती गोष्ट गोड आहे, कोणती गोष्ट आंबट आहे, तिखट आहे, तुरट आहे. त्या जिभेवर सुद्धा काय असला पाहिजे? ताबा असला पाहिजे. विचार चांगले ठेवले पाहिजेत, आणि ते सुद्धा चांगल्या लोकांसोबतच. विचार चांगले ठेवा, लोक आपोआप चांगले वाटायला लागतील. नियत चांगली ठेवा, काम आपोआप नीट व्हायला लागतील. जे पाहिजे ते मिळवणं म्हणजे सफलता असते, पण जे मिळालं आहे ना त्याला आवडून घेणं म्हणजे प्रसन्नता असते. कोणाच्या घरी गेले नाही तर लोक लगेच रुसतात. गावामध्ये अजून ती पद्धत शिल्लक आहे. बरोबर आहे? आपण कितीतरी दिवसांनी, कितीतरी वर्षांनी आपण एकमेकांच्या घरी जातो, परंतु एकाच्या घरी जर गेलो नाही तर त्याला वाईट वाटतं. अरे, ही व्यक्ती माझ्या घराजवळून, माझ्या दाराजवळून गेली,
त्याला शेवटी माझं घर दिसलं नाही. मग आपल्याला काय होतात, रुसवे फुगवे आपले असतातच की व्यक्ती का आली नाही आहे. मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहतो, मनामध्ये संशय उभा राहतो. बरोबर की नाही. ज्या माणसाला कोणीही सुधरू शकत नाही त्याला वेळ सुधारून देते. मग आपण आपली चूक लक्षात ठेवली पाहिजे की का म्हणून ती व्यक्ती आपल्या घरात आली नाही आहे. त्यांना सोडून देणंच चांगलं आहे ज्यांना तुमचं महत्त्व नाही. चांगलेपणा आणि खरेपणा पूर्ण जगामध्ये शोधला तरीही स्वतःमध्ये नसेल तर कुठेही मिळणार नाही. शरीर पाण्याने पवित्र होतं, मन सत्य बोलल्यामुळे आणि बुद्धी ज्ञानामुळे आणि आत्मा संपूर्णपणे उत्तम असा पवित्र होतो. अज्ञान मूल हरणम. आजच सत्य हेच आहे की लोक पैसेवाल्या लोकांनाच महत्त्व देतात. मग समोरच्या व्यक्तीचे चरित्र, हेतू आणि सवयी कशाही जरी असल्या तरीही. कारण या जगामध्ये आता पैसा सर्वस्वी आहे. या आयुष्यामध्ये जगण्यापेक्षा जास्त अधिक मरण्याचे क्षण येतील, पण तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा जगून दाखवायचं आहे. कारण कलियुग आहे. ज्या गोष्टींनी मन घाबरतं देव त्याचं गोष्टींवर पारखून नीट निरीक्षण करून भय सांडूनी तुवा जावे, क्रूर यवन भेटावे, संतोषनी प्रिय व्हावे, पुनरुपी पाठविला आम्हापाशी. जगाच्या नजरेमध्ये थोडे ताठ होऊन चाला. मेणासारखं मन ठेवून चाललात तर लोक जाळून टाकतील. सहन केलं जे सहन करायचं होतं ना, आता सगळ्यांकडे दुर्लक्ष करून जगायचं. काळजी, कर्ज आणि प्रेम कोणीही करत नाही, ते सुद्धा डायरेक्टली होतं. वेळेनुसार जखम भरते हे नक्की आहे, पण घटनांचा आवाज आयुष्यभर ऐकू येतो. कुठल्या घटनांचा? ज्या आयुष्यभर आपण चुका केल्यात ना त्यांचा आवाज. बरोबर की नाही. मी आयुष्याकडून एक धडा नक्कीच शिकलो. मीपणा नाही आहे, पण आपण सर्वजण शिकलाय. आपला खरेपणा तिथे सिद्ध केला जिथे समजून घेणाऱ्याचं डोकं रिकामं पडलं. कारण का? आपला मीपणा कुठे असावा? समर्थ म्हणाले मीपणा असावा जिथे श्रवण आहे. मला श्रवण करता आलंय. बरोबर आहे. ही माझी संपत्ती आहे. कारण या सामर्थ्याच्या जोरावर मला काय प्राप्त झालं. बरोबर की नाही. म्हणजे ही संपत्ती कुठली आहे? स्मरणिका, ग्रंथ हे माझे आहेत. हे माझ्यासाठी लिहिले आहेत. ह्यावर खरी संपत्ती आणि हा खरा, बरोबर की नाही, हा आपली जबाबदारी. इथे मीपणा असावा. आणि अद्वैतामधला भाग आहे. द्वैतामधला कुठला? अंगावर सोने, पांढरी शर्ट, पांढरी पॅन्ट, हातात ब्रेसलेट. मग त्याप्रमाणे काय होतं? हे अभिमान आहे, गर्व आहे, ताठा आहे. शेवटी समर्थ म्हणाले अभिमान उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. म्हणजे शेवटी काय होतं? बरोबर. म्हणून समर्थ म्हणाले जर कोणी तुम्हाला चुकीचं मानलंय तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलंच पाहिजे. आयुष्यापासून कधीही निराश होऊ नका. तुम्हाला माहीत नसतं की येणारा काळ तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे. आपण भूतकाळ होऊन गेला ते आपल्याला माहिती आहे. वर्तमान काळ जगत आहोत, परंतु भविष्यकाळ यामध्ये काय होणार आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. परंतु जर समर्थ म्हणाले तुझा वर्तमान काळ जर उत्तमाचा असेल तर भविष्याची चिंता करू नको, चिंता वाहतोय विश्वाची. ज्या नात्यांमध्ये तुम्ही तुमचं महत्त्व गमावलंय ते संपूर्णपणे तुमचा विश्वासघातच करणार. कारण ते न टिकणार आहे. बदलतो तर माणूसच,
फक्त वेळ येणं गरजेचं असतं. कारण कितीही वेळा जरी सांगितलं तरी ये माझ्या मागे. सवयीचा परिणाम, संगतीचा परिणाम. ज्याला उत्तमाची संगत प्राप्त झाली तो उत्तमाचा असतो, ज्याला वाईट संगत प्राप्त झाली त्याला वाईट संगत. म्हणून फक्त हात पकडणे गरजेचं नाही, तर तो हात आयुष्यभरासाठी पकडून ठेवणं गरजेचं आहे. कोणाला गोंधळामध्ये झोप येत नाही आणि कोणाला शांत झोपू देत नाही. तमाशा लोक नाही तर आपण स्वतःचं बनवतो. आपल्या आयुष्याचा प्रत्येकाला आपल्यामधील कमतरता सांगून. नाराज होण्यासाठी सुद्धा एक खास नातं असावं लागतं. कारण नाराजगी खूप मौल्यवान गोष्ट आहे, जी प्रत्येकावर लुटली जात नाही. कोणतेही नातं तुमच्या मर्जीने जोडले जात नाही. कारण तुम्हाला कधी, केव्हा, कोणाला भेटायचं आहे हे फक्त देवच ठरवत असतो. आयुष्यातील सगळ्यात कठीण काम ते म्हणजे माणूस ओळखणं. माणसातला देव शोधणं. शोध आयुष्याचा घ्यायचा होता. खूप दूरपर्यंत गेलो. आयुष्य तर नाही मिळालं, पण त्याच्याकडून जे काही शिकायला मिळालं. म्हणून समर्थ म्हणाले, शिकतच राहिलं पाहिजे. कदर केली नाही तर देवच हिसकावून घेतो, वेळसुद्धा आणि माणूससुद्धा. देवाकडून अपेक्षा करणं कधीही सोडू नका आणि जगाकडून कधीही अपेक्षा ठेवू नका. कारण देवाकडे आपण जे काही मागणी करत असतो ना, त्याचा पुरवठा नक्कीच होत असतो. परंतु जगाकडे जेव्हा मागायला जाल तेव्हा जग संपूर्णपणे तुम्हाला काय करेल? शेवटी कर्म करावेच आहे. जग द्यायला नाही आहे, तर आपले कर्म उत्तमाचं, आपला जो व्यवहार असेल किंवा आपल्याला जे काय करायचं आहे ते आपली सर्व पूर्वतयारी असली पाहिजे. जगाने काय दिलं आहे त्यापेक्षा आपण जगाला काय देत आहोत यातच उत्तमाचं. मी त्या रस्त्यावर सुद्धा एकटा चाललो आहे, जिथे मला कोणाची तरी खूप गरज होती. असा मनामध्ये आपला संदेह असतो. लोक म्हणतात की आयुष्यामध्ये तुम्ही एकटे कधीही खुश होऊ शकत नाही. पण बऱ्याचदा आपण असं ऐकतो की आयुष्यामध्ये एकटेपणाच आपल्याला आयुष्य जगण्याचा खरा अर्थ समजावून सांगतो. आयुष्य जगण्यासाठी संपूर्णपणे मिळालेलं आहे. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजनरत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुन या लुटी, आनंदाची घराघर. जास्त आपलेपणा दाखवणारे लोक एक दिवस संपूर्णपणे हिसका दाखवतात आणि ते सुद्धा परके होऊन निघून जातात. जिद्दी बनायला शिका, कारण कोणताही माणूस एका रात्रीत सफल होत नाही. राग तुम्हाला छोटं बनवतो आणि माफी तुम्हाला महान बनवते. खोल नदी आवाज न करता वाहते, त्याप्रमाणे खूप खोल दुःख हे अश्रूंशिवाय. बघा, आपल्याला कोणी काय बोललं की आपल्याला रडू येते, चटकन का होतं, डोळ्यातून पाणी येतं की नाही. म्हणजेच खूप खोल दुःख अश्रूशिवाय हे असू शकतं. समोरच्याच्या चुका असतानाही आपण नातं निभावतो आणि समोरचा माणूस आपल्याला फालतू असल्याची जाणीव करून देतो. म्हणून समर्थ म्हणाले, उंचीवर तेच पोहोचतात जे प्रतिशोधाऐवजी परिवर्तनाचा विचार करत असतात. ज्या माणसाचे विचार आणि नियत स्वच्छ असते त्या माणसाला मदत करण्यासाठी देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्कीच येत असतात. वेळेनुसार बदलणं गरजेचं असतं, कारण वेळ बदलणं शिकवतं, थांबणं नाही. एकदा मनापासून केलेला प्रयत्न शेकडो अर्धवट प्रयत्नांपेक्षा जास्त प्रभावी असतो.
खोटंसुद्धा किती विचित्र आहे ना. स्वतः बोललं तर चांगलं वाटतं आणि दुसरे बोललं तर नक्कीच राग येतो. म्हणून खूप विचित्र आहे हे जग. इथे खोटं नाही तर खरं बोललात तर नातं नक्कीच तुटतात. पण शेवटी सत्याचा तेच होतो ना. सत्यमेव जयते ना शेवटी. ते बोला यथातथ्य चाला, बहुमानिती लोक तेने तुम्हाला. चांगले मित्र त्या चांदण्यासारखे असतात जे भलेही उजेडामध्ये दिसत नाही पण अडचणीच्या काळामध्ये नेहमी बरोबर असतात. दुःख सहन करता करता माणूस अशा वळणावर येतो की त्याला प्रत्येक नवीन दुःख छोटं वाटायला लागतं. मजबूत लोखंडसुद्धा तुटतं. सगळे खोटे लोक एकत्र झाले तर खरा तुटून जातो रे. आधी तुम्ही हुशार होता म्हणून जग बदलायला निघालो. आता प्रत्यक्षपणे तुम्ही समजदार आहेत त्यामुळे स्वतः बदल तुमच्यामध्ये दिसून येतोय. हे जग खूप सुंदर आहे. चेहऱ्यांसाठी स्वच्छ मनाच्या लोकांना सोडून दिलं जातं. आपला चेहरा त्याने बनवलाय, आपला देह त्याने बनवलाय. विश्वाचा मालक आहे. प्रत्येकाची रूपं, प्रत्येकाचं सौंदर्य त्याने बनवलेलं आहे, त्याने घडवलेलं आहे. सर्व काही मिळेल पण रक्ताची फॅक्टरी कुठे मिळणार नाही. हे रक्त त्याचंच आहे, निर्मिती त्याचीच आहे. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याला तुमच्या शब्दांचं महत्त्व समजत नाही त्याच्याबरोबर गप्प राहणं चांगलंच आहे. आयुष्यामध्ये येणाऱ्या चढ उतारांबरोबरच नंतरसुद्धा कोणीही तुमची साथ सोडेल तर अशा माणसांची तुम्ही नेहमी काय केली पाहिजे, कदर केलीच पाहिजे. काट्यांवर चालणारा माणूस त्याच्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचतो कारण काटे पायांचा वेग वाढवतात. अहंकारामध्ये आंधळे झालेल्या लोकांना ना तर त्याच्या चुकात दिसतात. दुसऱ्या लोकांच्या चांगल्या गोष्टी ऐकू येतात. माणूस सगळं विसरू शकतो पण त्रास देणाऱ्याला कधीही विसरू शकत नाही. निगेटिव्हपणा आपल्या मनामध्ये असतो. समर्थ म्हणाले पॉझिटिव्हपणा, सकारात्मक दृष्टिकोन आपल्याकडे असला पाहिजे. अशी नाती खूप कमजोर असतात जी दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये येऊन तोडली जातात. आनंदी राहण्याचा एकच नियम आहे, कोणाकडून अपेक्षा करू नका आणि कोणाची उपेक्षा करू नका. म्हणून समर्थ म्हणाले, आपण संपूर्णपणे हा देह ज्याने विश्वासाने या पृथ्वी तलावर आणलेला आहे त्याचा कधी विश्वासघात करायचा नाही. आशा आणि विश्वास करणं कधीही चुकीचं नसतं. फक्त आपल्यावर अवलंबून असतं की आपण कोणाकडून आशा करायची आणि कोणावर विश्वास ठेवायचा. म्हणून समर्थ म्हणाले, कोणाचेही सल्ले ऐकण्यापेक्षा फक्त नामस्मरण कर उत्तमाचं. आणि ज्याप्रमाणे हा देह तुला या पृथ्वी तलावर आणलेला आहे, ना भूतो ना भविष्यती, उत्तमतेचं तुला काय प्राप्त होणार आहे, सामर्थ्य प्राप्त होणार आहे. तुझं स्वर्ग, तुझं नरक, तुझं पाप, तुझं पुण्य सर्व काही इथेच काय होणार आहे, फिटणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, भविष्याची चिंता करू नको, चिंता वाहतोय विश्वाची. जय जय रघुवीर समर्थ.